हॅलो स्टुडंट, मी सुरेश मारुती गुहाडे आणि आज आपण पाहणार आहे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन हा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मधला एक महत्त्वाची प्रॉपर्टीज आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणाच्या पाहत आहे आपण, तर नॉन इलेक्ट्रोलाइटच्या. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सांगल्या. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्यातली एक प्रॉपर्टी या चॅनलवर अपलोड केलेली आहे. काय केलेली आहे, या चॅनलवर मी एक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपलोड केलेली आहे. तिचं नाव आहे वेपर प्रेशर लोअरिंग. काय आहे, वेपर प्रेशर लोअरिंग. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिथे सोल्युशन या चॅप्टरची तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल. त्या सोल्युशनच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही वेपर प्रेशर लोअरिंग या व्हिडिओला क्लिक करून तो व्हिडिओ पहा. ओके, ज्यांनी पाहिला असेल त्यांना हा व्हिडिओ समजेल याची मला खात्री आहे. ओके, आपल्याला काय पाहायचं आहे, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. इलिव्हेशन म्हणजे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजिंग. काय, इलिव्हेशन म्हणजे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजिंग. म्हणजेच काय होतं, आपण जी प्रोसेस पाहतो, जी सिस्टम घेतलेली आहे, आपण काय घेतलेलं आहे, ओलाटाईल. काय घेतलेलं आहे, ओलाटाईल सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये आपण काय टाकतो, तर नॉन ओलाटाईल सोल्यूट टाकतो. मीन्स नॉन इलेक्ट्रोलाइट्स. काय, नॉन इलेक्ट्रोलाइट्स. आपल्याला माहित आहे वेपर प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा अप्लाइड प्रेशर. याच्या एवढं जर वेपर प्रेशर क्रिएट झालं तर ॲट दॅट टाइम लिक्विड काय होतं, बॉईल व्हायला स्टार्ट होतं. लिक्विड काय होतं, बॉईल व्हायला स्टार्ट होतं. मीन्स बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू created vapor pressure is equal to atmospheric pressure or applied pressure. तेव्हा काय होतं, लिक्विड बॉईल व्हायला स्टार्ट होतं. लक्ष द्या, द बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच इट्स वेपर प्रेशर इक्वल द अप्लाइड प्रेशर. म्हणजे काय, त्याचं वेपर प्रेशर इक्वल कोणाच्या असायला पाहिजे, अप्लाइड प्रेशरच्या. त्याला काय म्हणतो आपण, बॉइलिंग पॉइंट म्हणतो. त्या पॉइंटला काय म्हणतो, बॉइलिंग पॉइंट. म्हणजे आपण जर एखाद्या सिस्टमला टेम्परेचर द्यायलो आणि त्याच्यात एवढं प्रेशर क्रिएट झालं वेपरचं की अप्लाइड प्रेशरच्या बराबर आलं त्याचं प्रेशर, त्या टाइम काय होईल, तो लिक्विड बॉईल व्हायला स्टार्ट होईल. म्हणजे तो त्याचा बॉइलिंग पॉइंट असेल. पण लिक्विड इन अ ओपन कंटेनर, जर ओपन कंटेनर मध्ये घेतलं, द अप्लाइड प्रेशर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे एखादं लिक्विड जर तुम्ही ओपन कंटेनरमध्ये घेतलं तर त्याला काय होईल, ओपन कंटेनर असल्यामुळं त्याच्यावर अप्लाइड प्रेशर किती असेल, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्यावर सध्या किती आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाइड आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. किती आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 760 mm और 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे इथं ATM लिहिलेलं दिसल, हे पैसे काढायचे ATM नसून काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कसं डिनोट करतो आपण, ATM न. कसं डिनोट करतो, ATM न. ओके, तर परत एक जर लक्षात घ्यायचं हे तुम्हाला, तर आपण काय केलं, एक भांडं घेतलं. काय केलं, एक भांडं घेतलं म्हणजे पातेलं घेतलं. पातेल्याला आपण जाळ लावत आहे. काय आहे, जाळ लावत आहे. म्हणजेच त्याला काय करत आहोत, हीट प्रोव्हाइड करत आहोत. आपण घरी पाणी तापवता ना, हीट प्रोव्हाइड करत आहोत आपण त्याला. हा, हे बर्नर आहे बाबा. हे काय आहे, बाथ आहे, म्हणजे पातेलं आहे. त्याच्यामध्ये वॉटर आहे. काय आहे, वॉटर आहे. याला हीट करायलो, जेव्हा याच्या वेपर क्रिएट होतील, म्हणजे ज्याच्यातून वाफा निघतील, त्या वाफाचं प्रेशर सराउंडिंग मध्ये असलेल्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल झालं, तेव्हा ते काय होईल, लिक्विड हे बॉईल व्हायला स्टार्ट होईल. हे कसं होईल, लिक्विड बॉईल व्हायला स्टार्ट होईल. केव्हा, जेव्हा अप्लाइड प्रेशरच्या इज इक्वल टू याचं वेपर प्रेशर झालं, तेव्हा तो बॉईल व्हायला स्टार्ट होईल. म्हणजेच वॉटर कधी बॉईल होईल, किती टेम्परेचर दिल्याच्या नंतर वॉटर बॉईल होईल, तर 100 डिग्री दिल्याच्या नंतर या वॉटरचं एवढं प्रेशर क्रिएट होईल वेपरचं की ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल होईल, तेव्हा वॉटर काय होईल, बॉईल व्हायला स्टार्ट होईल. पण आपली सिस्टम कशी आहे, ओलाटाईल सिस्टम आहे ना. ओलाटाईल सॉल्व्हंटमध्ये आपल्याला काय टाकायचं, नॉन ओलाटाईल सोल्यूट टाकायचं. जेव्हा आपण याच्यामध्ये नॉन ओलाटाईल सोल्यूट टाकायलो है ना, याच्यामध्ये जेव्हा सोल्यूट ॲड करायलो, तर व्हायला काय, त्याचं बॉईल होण्यासाठी त्याला जास्त टेम्परेचर लागायला.
बॉईल होण्यासाठी त्याला कसं लागायलंय, टेम्परेचर जास्त लागायलंय. आणि लक्षात घ्या, जेव्हा बॉईल होण्यासाठी त्याला जर टेम्परेचर जास्त लागत असेल, है ना, त्याला टेम्परेचर जास्त लागत असेल तर त्या वाढणाऱ्या टेम्परेचरलाच आपण काय म्हणलेलं आहे, इलिव्हेशन म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, इलिव्हेशन. आता लक्षात घ्या, डिनोट करायचं झालं तर आपण कसं डिनोट करणार, हे आहे, हे काय आहे, वेपरचं प्रेशर आहे. हे कसं आहे, ओलाटाईल सॉल्वंट आहे. याच्यामध्ये जर नॉन ओलाटाईल, कसं नॉन ओलाटाईल और इलेक्ट्रोलाइट्स, नॉन इलेक्ट्रोलाइट्स जर टाकलं है ना, नॉन इलेक्ट्रोलाइट जर टाकलं याच्यामध्ये, तर हे काय व्हायलंय, याच्यावर सरफेसवर थांबून चाललंय. ते सोल्यूट काय व्हायलंय, या सॉल्वंटच्या सरफेसवर थांबून चाललंय आणि मग त्याच्यातून निघणाऱ्या वेपर ह्या कशा व्हायल्यात, कमी व्हायल्यात. हे आपण वेपर प्रेशर लोअरिंग मध्ये शिकलेलो आहोत, है ना. ते आपण काय शिकलो, वेपर प्रेशर लोअरिंग मध्ये आपण हे पाहिलेले आहे. बट आता इथे काय होतंय, वेपरचं प्रेशर काय व्हायलंय, क्रिएट व्हायलंय, पण कसं व्हायलंय, कमी. प्रेशर कसं व्हायलंय, कमी व्हायलंय. मग याच्यावर जर वेपरचं प्रेशर जर क्रिएट करावं लागल तर आपल्याला काय करावं, याला हीट जास्त द्यावं लागेल. याला हीट जास्त दिली तेव्हा ते काय होईल, वेपरचं प्रेशर क्रिएट होईल. काय होईल, वेपरचं प्रेशर क्रिएट होईल. मग त्याचं वेपर प्रेशर, कोणाचं वेपर प्रेशर, सॉल्वंटचं. कोणाचं, सॉल्वंटचं. आधी त्याला कमी हीट दिल्याच्या नंतर पण तो कसा होत होता, बॉईल होत होता. पण आता काय आहे, त्याला बॉईल करण्यासाठी हीट आपल्याला काय करावं लागते, जास्त द्यावं लागते. काय करावं लागेल, त्याला हीट जास्त द्यावं लागेल. लक्षात घ्या, त्याला हीट जास्त द्यावं लागेल. म्हणजे प्युअर सॉल्वंटला आपण कशाने डिनोट करायलो, टी नॉट बी नी. कशाने, टी नॉट बी नी डिनोट करायलो. कशाला, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंट कोणतं आहे, नॉन ओलाटाईल. सॉरी प्युअर सॉल्वंट कोणतं आहे, ओलाटाईल, आहे ना. आणि नॉन ओलाटाईल जेव्हा आपण त्याच्यामध्ये ऍड करायलो तेव्हाच त्याचं टेम्परेचर काय आहे, टी बी. नॉट आहे का इथे, नाही, हा टी बी आहे ना. त्याला काय म्हणू, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. म्हणजे त्याला जेवढं टेम्परेचर द्यालो त्याला काय म्हणालो आपण, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. मग लक्षात घ्या, सोल्युशनचं टेम्परेचर जास्त आहे कोणापेक्षा, प्युअर सॉल्वंट पेक्षा. म्हणजेच मी याला असं लिहू शकतो, चेंज टेम्परेचर ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू, जास्तीमधून कमी आपण मायनस करून घेऊ, म्हणजेच काय, टी नॉट बी. म्हणजेच काय, टी नॉट बी. आणि याला काय म्हणू, चेंजिंग बॉइलिंग पॉइंट. काय म्हणू, चेंजिंग बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू सोल्युशनचं टेम्परेचर मायनस सॉल्वंटचं टेम्परेचर. हे काय झालं, बॉइलिंग पॉइंट. याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 देऊ शकता. काय करू शकता, इक्वेशन नंबर 1 देऊ शकता. लक्षात आली एवढी गोष्ट. आता बघा, आपल्याला काय पाहायचंय, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ॲज अ कन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजेच वेपर प्रेशर लोअरिंग याच्या बरोबर आपल्याला काय पाहायचंय, म्हणजेच वेपर प्रेशर जेव्हा लो होईल तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे जेव्हा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल तेव्हा वेपर प्रेशर लो होईल. हे एकमेकाशी साम्य आहे. मी तुम्हाला एक अशी तिथं डायग्राम काढून दाखवलेली आहे ना. याच्यावर इथं मॉलिक्युल्स आहेत. हे लिक्विड आहे, हे नॉन ओलाटाईल, हे ओलाटाईल आहे, हे नॉन ओलाटाईल आहे. जेव्हा याच्यामध्ये सोल्यूट आपण ओलाटाईल टाकायलो तेव्हा काय व्हायलंय, याचं वेपर कमी व्हायला, पण बॉइलिंग पॉइंट काय व्हायलाय, इन्क्रीज व्हायलाय. हेच आपल्याला कशाच्या ग्राफच्या माध्यमातून बघायचंय. बघा काय होतंय, हा जो पहिली लाईन दिसायली, ही जी पहिली लाईन आहे ही कोणाची आहे, सॉल्वंटची आहे. सॉल्वंट कसं, प्युअर सॉल्वंट. आणि ही जी लाईन नेक्स्ट दिसायली ही कशाची आहे, सोल्युशनची आहे. कशाची, सोल्युशनची. बघा इथे दाखवण्याचा काय प्रयत्न केलाय माहिती आहे का, जे वेपर प्रेशर आहे प्युअर सॉल्वंटचं
त्याच्या प्रेशरच्या इक्वल, म्हणजे याचं जेव्हा 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ठेवलं, हे किती आहे 1 ATM एवढं आहे. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आणि जेव्हा सॉल्व्हंटला बॉईल केलं तर ते म्हणजे या समथिंग पॉइंटला काय झालं, बॉईल झालं. पण जेव्हा त्याच्यामध्ये नॉन ओलाटाईल सॉल्यूट ॲड केलं तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉइंट काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजेच त्याला बॉईल होण्यासाठी हे टेम्परेचर द्यावं लागलं. हे काय करावं लागलं, टेम्परेचर एवढं द्यावं लागलं. म्हणजे आपण याच्यावरून एक काढलं, मागच्या याच्यामध्ये इक्वेशन 1 काढली आपण, काय काढली, TB इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ सोल्युशन मायनस टेम्परेचर ऑफ बॉइलिंग पॉइंट. यालाच काय म्हणलो आपण, इक्वेशन नंबर 1 म्हणलो. काय म्हणलो, इक्वेशन नंबर 1 म्हणलो. आता लक्षात घ्या, याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, जेव्हा टेम्परेचर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल तेव्हा वेपर प्रेशर कसं असणार आहे, त्याचं लो असणार आहे. वेपरचं प्रेशर कसं असणार आहे, लो असणार आहे. आणि वेपरचं प्रेशर वाढवण्यासाठीच आपण काय करायलो, त्याला टेम्परेचर द्यायलो, म्हणजे बॉइलिंग पॉइंट त्याचा इलिव्हेट व्हायला. फेन इन अ प्युअर सॉल्व्हंट यू कॅन डिझॉल्व solute, but what type of solute? Solute is a non-electrolyte solute dissolved in volatile solvent. That time temperature means boiling point elevate. म्हणजेच तेव्हा काय व्हायला, बॉइलिंग पॉइंट काय व्हायला, इलिव्हेट व्हायला, म्हणजेच इन्क्रीज व्हायला. काय व्हायला, फेन यू ॲड नॉन ओलाटाईल सोल्यूट इन अ ओलाटाईल सॉल्व्हंट. बघा, म्हणजे बॉइलिंग पॉइंट लोअरिंगचा फॉर्म्युला काय होता आपला, अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ. कोणानुसार, राऊल्स लॉ नुसार काय होतं, प्रेशर, पार्शियल प्रेशर, इथे काय घेऊ, चेंजिंग प्रेशर इज इक्वल टू x2 x1, म्हणजे P1. हे काय आहे, प्युअर प्रेशरचं, हे काय आहे, प्युअर प्रेशरचं, प्युअर सॉल्व्हंटचं प्रेशर आहे. हे कोणतं आहे, चेंजिंग प्रेशर आहे. आणि हे काय आहे, सोल्युशनचे मोल फ्रॅक्शन आहे ना. म्हणजेच AB कर्व AB फॉर अ सॉल्व्हंट, काय कर्व AB फॉर अ सॉल्व्हंट अँड कर्व CD फॉर अ solution when you add non-volatile solute, when you add non-volatile solute in a volatile solvent is known as a solution. Means सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट कसा व्हायलाय, इन्क्रीज व्हायलाय. कसा व्हायलाय, इन्क्रीज व्हायलाय. समजलं का, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काय व्हायलाय, इन्क्रीज व्हायलाय. ग्राफ कशाच्या वर्सेस आहे, ग्राफ कशाच्या वर्सेस आहे, लक्षात येते का, बघा ग्राफ कशाच्या वर्सेस आहे, वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर है ना. तुम्ही म्हणत असाल सर मागे का चाललेत, मी हमेशा फोकस बघतो. कधी कधी काय होतं, माझा व्हिडिओ मधातच स्टॉप होऊन जातो. कधी कधी काय होतं, माझा व्हिडिओ काय होतो, मध्येच स्टॉप होऊन जातो. त्याच्यासाठी मला हमेशा मागे येऊन चेक करावं लागतं. आता आपल्याला काय पाहायचं आहे, आपण बघितलंय की बॉइलिंग पॉइंट काय व्हायलाय, इलिव्हेट व्हायलाय. कशाच्या इक्वल टू वेपर प्रेशर लोअरिंग. जेव्हा वेपरचं प्रेशर लो होईल तेव्हा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल, आणि जेव्हा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल तेव्हा वेपरचं प्रेशर काय होणार आहे, लो होणार आहे. हा ग्राफ समजला का. हे बघा, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, सॉल्युशनचं म्हणजे सॉल्व्हंटचं तेवढ्याच टेम्परेचरला हे काय व्हायलंय, तेवढ्याच प्रेशरला हे लवकर बॉईल व्हायलंय. कोण, प्युअर सॉल्व्हंट. बट त्याच प्रेशरला टेम्परेचर जास्त द्यावं लागायलंय कोणाला, बॉईल करण्यासाठी, सोल्युशनला. हेच या ग्राफमधून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. बघा लक्षात घ्या, मी इथे हेडिंग काय लिहिली, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. कोणावर, कोणाच्या कॉन्सन्ट्रेशनवर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज व्हायलाय, म्हणजे इलिव्हेट व्हायलाय, कॉन्सन्ट्रेशनच्या. बघा जेव्हा आपण नॉन ओलाटाईल सोल्यूट त्याच्यामध्ये टाकायलो ना, कोणामध्ये, ओलाटाईल सॉल्व्हंटमध्ये, म्हणजेच कोण, सोल्यूट. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जसं आपण वाढवत जाईल तसं तसं बॉइलिंग पॉइंट काय व्हायलाय,
इन्क्रीज होत जायला. थोडंसं सोल्यूट टाकलं, थोडंसं जास्त टेम्परेचर दिलं की बॉईल व्हायला. जास्त सोल्यूट टाकलं तर जास्त टेम्परेचर लागायला. म्हणजे बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ सोल्यूट. मग सोल्यूट किती, तर मोलॅलिटीमध्ये. सोल्यूटला काय घेतलं आपण, मोलॅलिटी घेतली. मोलॅलिटी म्हणजेच काय घेतो आपण सोल्यूटचं, सोल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्वंट पर युनिट इन अ केजी. कशामध्ये, पर युनिट इन अ केजी. म्हणजे मोलॅलिटी इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन पर युनिट, बट युनिट व्हिच केजी. ओके, म्हणजे किलोग्रॅम मध्ये जर सॉल्वंट घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं सोल्यूट टाकायले त्याला काय म्हणू आपण, मोलॅलिटी. व्हॉल्यूम किती घेतलंय, 1 kg. व्हॉल्यूम किती घेतलंय, 1 kg. मीन्स बॉइलिंग पॉइंट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मधला फरक, मोलॅलिटी मीन्स केजी मध्ये आणि मोलॅरिटी मीन्स 1 लिटर मध्ये. ओके, 1 लिटरनं डिवाइड करायचं नसता 1 kg नी डिवाइड करायचं. हे काय आहे, मोलॅलिटी आहे. ओके, तर आता आपल्याला काय पाहायचंय, मोलॅलिटी पाहायचंय. बघा काय पाहायचं आपल्याला, मोलॅलिटी पाहायचंय. मग मी बॉइलिंग पॉइंटला कशाने डिनोट करतो, TB है ना. याच्या बरोबर आपण आधी इक्वेशन पाहिलंय, TB इज इक्वल टू TB मायनस T नॉट B. हे इक्वेशन आपण आधी पाहिलेलं आहे ना. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. हे काय आहे, इक्वेशन नंबर 1 आहे. आता TB म्हणजेच बॉइलिंग पॉइंट, डायरेक्टली प्रोपोर्शनलला तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजेच K कोणासाठी, तर बॉइलिंग पॉइंटसाठी. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फॉर बॉइलिंग पॉइंट, यालाच काय म्हणलं जात आहे, इब्लिस्कोपिक कॉन्स्टंट. आता लक्षात घ्या. आणि मोलॅलिटीला कशानी, यमनी. हे फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हे फॉर्म्युला आहे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशनचा. याला काय म्हणू, इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. काय म्हणू, इक्वेशन नंबर 2 म्हणू. बघा हे समजून घ्या. लेट्स डेल्टा TB मीन्स बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन. काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन. लक्षात घ्या, K काय आहे, KB. याला काय म्हणलं जात आहे, इब्लिओस्कोपिक कांस्टेंट और प्रोपोर्शनैलिटी कांस्टेंट फॉर बॉइलिंग पॉइंट असं भी म्हणू शकता. आणि यम कशाने दर्शवतो आपण, यम मीन्स मोलॅलिटी. फॉर्म्युला समजला काय आहे, मोलॅलिटी है ना. लिहून घ्या. ओके, आता लक्षात घ्या है ना. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मोलॅलिटी म्हणजेच काय, नंबर ऑफ सोल्यूट म्हणा किंवा अमाऊंट ऑफ सोल्यूट. amount of solute dissolve in amount of solvent in kg. काय आहे, इन kg. मग याच्यावरच पूर्ण तुमचा फॉर्म्युला फिरत राहतो. याच्यावरच काय आहे, तुमचा पूर्ण फॉर्म्युला फिरत राहतो. ओके, हे लिहून घेतलं. हे मी मोडू, चला स्टॉप करायचं आणि लिहून घ्यायचं. ओके, बघा मोलॅलिटी म्हणजे काय झालं, अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. पण सॉल्वंट कसं, केजी मध्ये, म्हणजेच 1 kg मध्ये. इथं बघा, इफ मी जर m बरोबर 1 ठेवलं तर काय भेटेल आपल्याला,
TB इज इक्वल टू डेल्टा TB इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हे भेटेल आपल्याला. काय होईल? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट भेटेल. जर मी m बराबर 1 ठेवलं तर काय, मी जर m बराबर 1 ठेवलं तर हा फॉर्म्युला भेटेल तुम्हाला. मग आपल्याला काय भेटलंय? TB भेटले. काय भेटले? TB म्हणजे चेंजिंग टेम्परेचर ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फॉर अ बॉइलिंग पॉइंट मल्टीप्लाइड बाय इट्स मोलॅरिटी. ओके, लिहिलं. चला आता काय पाहणार आहे आपण? याचं युनिट पाहू. काय करू? युनिट पाहू. म्हणजेच KB म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फॉर बॉइलिंग पॉइंट जर पाहत असेल मी तर काय होणार? डेल्टा TB डिवायडेड बाय इट्स मोलॅरिटी. काय आहे? इट्स मोलॅरिटी. आणि मोलॅरिटीचं जर युनिट पाहिलं आपण काय आहे? अमाऊंट ऑफ सोल्यूट कशामध्ये येणार? मोलमध्ये डिवायडेड बाय kg. याचं जर युनिट पाहिलं आपण तर काय व्हायले? मोल पर kg. हे कोणाचं युनिट व्हायले? मोलॅरिटीचं. हे युनिट आहे. युनिट कोणाचं? मोलॅरिटीचं. हे मोलॅरिटीचं युनिट आहे. ओके, मग टेम्परेचर आपण कशात मोजतो? है ना, युनिट ऑफ, इथं लिहायलो बघा, लक्षात घ्या. युनिट ऑफ बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. बघा हे KB कोणासाठी कॉन्स्टंट आहे? बॉइलिंग पॉइंटसाठी, है ना, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशनसाठी. मग लक्षात घ्या, याचं जर मी युनिट काढायलो तर टेम्परेचर मी कशात घेतो? केल्विनमध्ये. आणि मोलॅरिटीचं काय युनिट आहे? मोल पर kg. बघा हे kg वर गेलं तर इनवर्स कॅन्सल होईल. म्हणजेच हे काय होईल? केल्विन kg मोल वर गेल्याच्या नंतर इनवर्स होईल. म्हणजेच KB, लक्षात घ्या, KB इज इक्वल टू केल्विन kg पर मोल. हे कोणाचं युनिट आलं? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फॉर अ बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. हे कशासाठी आलं? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फॉर बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, है ना. याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं असेल तर. ओके, इक्वेशन नंबर 3 द्या, लिहून घ्या. ओके, लिहून घ्या. चला, युनिट महत्वाचं आहे. युनिट पेपरमध्ये विचारले जाऊ शकते. आपल्याला काय पाहायचंय? आपल्याला पाहायचंय मोलार मास ऑफ सोल्यूट. कोणासाठी? मोलार मास ऑफ सोल्यूट. बट कोणासाठी? बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन साठी, है ना. आपण याच्या आधी वेपर प्रेशर लोअरिंग मध्ये सुद्धा हे पाहिलेलं आहे, मोलार मास कसं काढायचं. तर लक्षात घ्या, मोलॅरिटी इज इक्वल टू, आपण पाहिलं इकडे लिहिलेलं होतं बघा, मोलार मास ऑफ सोल्यूट, अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अमाऊंट ऑफ सॉल्वंट इन kg. मीन्स म्हणजे याला मोल इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो? N2 म्हणजेच काय? मोलार मास ऑफ सोल्यूट. आणि सॉल्वंटचा मोलार मास किती असणार आहे? N1. काय असणार आहे? N1. म्हणजेच याला आपण मोलॅरिटी इज इक्वल टू लिहू शकतो. बट N मीन्स काय? नंबर ऑफ, काय? नंबर ऑफ मोल्स. काय? नंबर ऑफ मोल. आता नंबर ऑफ मोल कसे काढायचे? नंबर ऑफ मोल काढण्यासाठी एक सूत्र आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय इट्स मोलार मास. काय आहे? नंबर ऑफ मोल. मोल इज इक्वल टू, लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे वेट ऑफ मॉलिक्यूल घेऊ आपण, वेट ऑफ मॉलिक्यूल डिवाइडेड बाय इट्स मोलार मास. मोलार मास. मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास म्हणा. मग या फॉर्म्युल्यावरून मी असं लिहू शकतो, वेट ऑफ मॉलिक्यूलला आपण W ने डिनोट करू, है ना. पण कोणासाठी? नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. आता लक्षात घ्या, लेट्स W1
इज इक्वल टू वेट ऑफ सॉल्वंट, W2 is equal to weight of solute, M1 is equal to molar mass of solvent, M2 means molar mass of solute. आणि लक्षात घ्या मोलार मास ऑफ सोल्यूट काढायचे आपल्याला, म्हणजेच M2 काढायचे. मग मी याला N2 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 असं लिहू शकतो. हे कोणासाठी झालं? सोल्यूटसाठी. मी परत काय करू शकतो? N1 इज इक्वल टू W1 डिवायडेड बाय M1 असं लिहू शकतो. दिसायले ना? हां, असं मी लिहू शकतो. मग ह्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू आपण. काय करू? इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू. मग बघा, हे लिहून घेतलं ना, ते राहू देतो, हे मोडतो. इक्वेशन नंबर 3 मध्ये जर मी ह्या व्हॅल्यू ठेवल्या तर लक्षात घ्या, म्हणून अकॉर्डिंग टू इक्वेशन 4 असं इथे एक लिहू शकतो. इक्वेशन 4 पुट इन इक्वेशन 3. मग लक्षात घ्या, इक्वेशन 3 इज इक्वल टू M. बघा M2 चं काय आहे? W2 डिवायडेड बाय M2 आणि W1 डिवायडेड बाय M1. हे बघा, ह्या व्हॅल्यू काय केल्या मी? काही नाही, याच्यामध्ये काय केल्या? पुट केल्या. लक्षात घ्या, खाली दिसते का? नसता मला तिकडे मोडावं लागेल. याच्या खाली दिसणार नाही. समजा मी काय केलं, ही भागाकारातली टर्म इकडे घेतली तर काय झालं? गुणाकारात आली. मीन्स W1 डिवायडेड बाय M1. आता राहिलं काय इकडं? M2 डिवायडेड बाय, म्हणजे W2 डिवायडेड बाय M2. हां, हे लिहिणं झालं असेल तर मोडतो. ओके, आता लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू दॅट इक्वेशन M1 जर इकडे गेलं तर गुणाकारात जाईल आणि W1 जर इकडे आलं तर याच्या गुणाकारात जाईल. म्हणजेच मोलॅरिटी इज इक्वल टू W2 इंटू M1 आणि W1 इंटू M2 ही टर्म आली. आता लिहित असताना गुणाकाराला गुणाकाराचं चिन्ह नाही दिलं तरी चालते, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन दाखवू शकतो आपण. लक्षात घ्या, M1 आपण काय घेतलं? सॉल्वंटचं मास घेतलं. म्हणजेच अकॉर्डिंग टू मोलॅरिटी M1 इज इक्वल टू 100, म्हणजे 1000 ग्रॅम. काय आले? 1000 ग्रॅम. म्हणजे एका, इकडे लक्षात घ्या, 1 kg, म्हणजे मी काय म्हणलो तो केजी मध्ये, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. M1 ची व्हॅल्यू मी तिथे ठेवून देऊ शकतो. काय करू शकतो? M1 इज इक्वल टू M2 इंटू 100, म्हणजे 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम आणि काय आहे? W1 इंटू मोलार मास ऑफ सोल्यूट. काय आहे? मोलार मास ऑफ सोल्यूट. ही व्हॅल्यू मी इक्वेशन पुट इन इक्वेशन 3, याला काय म्हणू आपण? इक्वेशन 3 झालं, इक्वेशन 4 बी झालं, हे इक्वेशन 5. इक्वेशन 5 हे काय आहे? इक्वेशन 5 आहे. हे मोडतो मी आता, हे लिहून घ्या. ओके, घेतलं? ठीक आहे.
स्टॉप करून लिहून घ्यायचं. ओके, व्हिडिओ लांब व्हायलाय, बोर व्हायचं नाही. इक्वेशन 5 ही किती आहे? इक्वेशन 5 आहे. काय इक्वेशन 5 आहे बघा. इक्वेशन 5 पुट इन इक्वेशन 2. या इक्वेशन मध्ये m ची किंमत ठेवायची. तर बघा काय येईल? डेल्टा TB इज इक्वल टू KB. मोलॅलिटीची व्हॅल्यू काय आहे? W2 इंटू 1000 ग्रॅम डिवायडेड बाय W1 इंटू M2. M2 इज द मोलार मास. ओके, आता लक्षात घ्या, हे इकडं भागाकारात आहे, इकडं आलं गुणाकारात जाईल. म्हणजेच डेल्टा TB इंटू M2 KB हे जशाच तसं, म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. W2 इंटू 1000 डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय W1. इकडलं M2 इकडे गेलं. मग लक्षात घ्या, M2 इज इक्वल टू हे गुणाकारातलं इकडं भागाकारात जाईल. म्हणजेच KB M2 1000 ग्रॅम डिवायडेड बाय डेल्टा TB मल्टिप्लाइड बाय वेट ऑफ सोल्यूट. काय? वेट ऑफ सॉल्वंट. म्हणजेच इथं लक्षात येत असेल तुम्हाला, M2 साठी आपण फॉर्म्युला काढलेला आहे. M2 साठी फॉर्म्युला काढलेला आहे. आणि M2 मीन्स मोलार मास ऑफ सोल्यूट आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट काय आहे? M2 है ना. M2 इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फॉर बॉइलिंग पॉइंट, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकता, मल्टिप्लाइड बाय इट्स सोल्यूटचं वेट इंटू 1000 ग्रॅम डिवायडेड बाय टेम्परेचर ऑफ बॉइलिंग पॉइंट, चेंजिंग टेम्परेचर ऑफ बॉइलिंग पॉइंट मल्टिप्लाइड बाय वेट ऑफ सॉल्वंट. जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर दिला असेल बॉइलिंग पॉइंटचं आणि वेट ऑफ सोल्यूट दिला असेल, त्याला 1000 ग्रॅमनी मल्टिप्लाय करा. आणि जर टेम्परेचर दिला असेल त्याला सॉल्वंटच्या वेटनी मल्टिप्लाय करा, तुम्हाला मोलार मास येऊन जाईल. ओके, आपण काय काढलं? मोलार मास ऑफ सोल्यूट काढलं, म्हणजे ही टर्म काढली. ही टर्म खूप महत्वाची आहे. हे काय आहे? यालाच तुम्ही असं बी करू शकता, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन इज इक्वल टू टेम्परेचर डिवायडेड बाय इट्स मोलॅरिटी. लक्षात घ्या, मोलॅरिटी कधी बी कशाने दर्शवली जाते? स्मॉल एमनी. कशाने? स्मॉल एमनी. हे काय? मोलार मास ऑफ सोल्यूट आहे. लक्षात घ्या, आपण काय पाहिलंय? बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन पाहिलंय. काय पाहिलंय? कोणती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पाहिली? बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लेक्चर कंटिन्यू बघा. ओके, केमिस्ट्री सोपी आहे, आणखी सोपी करून सांगू आपण. याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी एका लेक्चरमध्ये याच्यानंतरच्या नाही, सगळ्या प्रॉपर्टीज झाल्या, सोल्युशनचा चॅप्टर संपला की वॉन्ट ऑफ फॅक्टर आणि बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, वेपर प्रेशर लोअरिंग, ऑस्मोटिक प्रेशर, आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे कोणती? एक झाली वेपर प्रेशर लोअरिंग, एक झाली बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन है ना, आणि एक काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर आहे. आणि आणखी एक आहे, ह्या 4 प्रॉपर्टीज तुमच्या फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन एक आहे. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ह्या 4 प्रॉपर्टीज झाल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स पाहायचे. हे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सगळे प्रॉब्लेम, लेक्चर एका तासाचं होईल, ते सगळे प्रॉब्लेम न्यूमेरिकल्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला सोडून दाखवेल. ओके, तोपर्यंत अभ्यास करा. लेक्चर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी सुरेश कुहाडे, तुमचा टीचर. तुम्ही बघत आहात SMG केमिस्ट्री हे यूट्यूब चॅनल. ओके, चला थांबू, इथे अभ्यास करा.